पुसदमध्ये मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण प्रकरणी गुन्हा दाखल। नवविवाहितेला वांजोटी म्हणून तोंडीस दिला तलाक तलाक तलाक। लग्न होऊन सुमारे 2 वर्षे उलटून गेले असताना विवाहित महिलेला मूलबाळ होत नाही, तू वांजोटी आहे असे सांगून 3 तलाक दिल्याची धक्कादायक घटना वसंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे। पुसदमध्ये मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण प्रकरणी नवरदेवासह सासू व नणंद विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे। पुसद तालुक्यात आजवर 3 तलाक प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाल्याचे समजते। याबाबत वसंतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून शेख रियाज शेख अय्यूब वय 22 वर्षे राहणार जाकीर हुसेन वार्ड तालुका उमरखेड असे 3 तलाक देणाऱ्या पतिदेवाचे नाव आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की पुसद येथील अखिरत नगर येथील युवतीचे उमरखेड येथील युवक शेख रियाज शेख अय्यूब सोबत मुस्लिम रिवाजानुसार सुमारे 2 वर्षापूर्वी विवाह झाला होता। विवाह होऊन 2 वर्षे उलटूनही नवविवाहित युवतीला मूलबाळ होत नसल्यामुळे तिला सासरकडील मंडळीकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला। त्यानंतर शेख रियाज यांनी व त्यांच्या आईसह बहिणीने संगनमत करून नवविवाहित युवतीला तू वांजोटी आहे, तुला जीवे आम्ही वागवत नाही असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ करून तुला तलाक देत आहे असे म्हणून 3 वेळा तलाक 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 असे म्हणून शिवीगाळ केली। सोबतच नवरदेवासह सासरकडील 2 महिलांनी जीव मारण्याची धमकी सुद्धा दिली। यानंतर नवविवाहित युवतीने पुसदला आल्यावर व त्यांच्या नातेवाईकासह दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारात वसंतनगर पोलीस स्टेशन गाठले। त्यानंतर वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी नवविवाहित युवतीच्या सासरकडील मंडळीची समजूत काढली व नवविवाहित मुलीला संसार करू द्या असे सांगितले, मात्र सासरकडील मंडळींनी ऐकले नाही। त्यानंतर वसंतनगर पोलिसांनी सर्व प्रकारची चौकशी करून व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान नवरदेवासह सासू नणंद विरोधात कलम 498 अ 504 506 नुसार गुन्हे दाखल केले। त्याचप्रमाणे सहकलम 4 मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा अधिक तपास वसंतनगर पोलीस करीत आहे।